मॅच सुरू होते. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत वाकळण विपक्ष अंतारली या दोन संघांमध्ये एक चांगली फाईट. पहिल्या सामन्यामध्ये वाकळण संघाने साबे संघाला परास्त केलं तर अंतारली संघाने घेसर संघाला. पहिलाच बॉल यावेळी मात्र परफेक्ट यॉर्कर मात्र समोर आढळला. यस, पंचांचा बोट आकाशाकडे. मोठ्या विकेटचा पतन होतोय. बॅटर OUT आउट. नक्कीच फलंदाज बाद झाला. आपल्याकडे थोडा वेळ आहे. आपण नक्कीच देसाई गावचे समाजसेवक आणि देसाई बी संघाचे संघनायक आणि नुकताच ज्यांनी पहिल्या सामन्याचा सामन्यावरचा पुरस्कार पटकावला असे आमचे रविदादा म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि रविदादांचं कौतुक करावं लागेल विनोद सर, कारण मला आजही आठवतं की त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर आपल्या सर्व समालोचक आणि पंचांसाठी एक पार्टीचं आयोजन केलं होतं. त्याबद्दल देखील दादांचं मी खूप खूप आभार मानतोय. आणि त्यांनी नुकतंच सांगितलं देखील की कधी सांगा तुम्ही, आपला फार्म हाऊस तुमच्यासाठी खुला आहे. रवी दादा सुदाम म्हात्रे यांचा इथे सन्मान होतोय. आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून हा भव्य सन्मान सोहळा संपन्न होतोय. लाईव्ह आपण पाहू शकतो. आणि इथे पहा काय घडलं. मागचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि इथे मात्र डावी यष्टी वाकवली, झुकवली. आणखी एका विकेटचं पतन. बॅटर आउट. बॅट्समन कोण? बॅट्समन्स नेम नितीन, ते आउट झाला. त्या बॅट्समनचं नाव? न्यू बॅटर राहुल आहे. हॅट्रिक बॉल असेल. ओ यावेळी मात्र अपील जरूर आहे. ओ काय घडलं. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावासाठी देखील कॉल दिलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि लेग पाईच्या स्वरूपामध्ये अवांतर या 2 धावा, 2 विकेटच्या नंतर 2 धावा येत आहेत. आणि ते अवांतर म्हणजे धावा येऊ द्या, मग ते कसे आले तरी चालतील विनोद सर. म्हणजे धावा येणं गरजेचं आहे. कारण सलामीचा नितीन बाद झाला, त्यानंतर वन डाऊनला आलेला खेळाडू देखील बाद होतोय. आणि त्यानंतर राहुल आला आणि आता स्ट्राईक इनला असेल राहुल. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने. ओ यावेळी मात्र पाहायचंय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वेगाने पुढे सरकलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. येतो हा चौकार. धावसंख्या 6 स्कोर बोर्डवर. चांगली फाईट जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषक दिवा दातिवली 2026 आयोजित ही एक दिवसीय स्पर्धा. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण पाहतोय. मैदानामध्ये सुरू आहे अंतारली विपक्ष वाकळण. पुढचा बॉल यावेळी मात्र फ्रंट फूटचा वापर, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. येतो डॉट बॉल. यष्टीरक्षक मात्र इथे चांगली भूमिका पप्पू.
पुढचा बॉल यावेळी मात्र बरोबर उजव्या यष्टीच्या बाहेरून गेलाय. अपील जरूर आहे, मात्र पंचांची भूमिका तटस्थ. पंचावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा तो षटक क्रमांक पहिलं इथे संपन्न होते. धावसंख्या आपण पाहिली तर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत त्या 6 चला वेळ कमी घ्या अंतरले संघ, कारण 4 षटकांची लढत आहे. कारण वेळ भरपूर झालेला आहे. 3:13 होत आहेत. त्यामुळे आपल्याकडे अजून 2 सामने खेळवायचे आहेत. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असेल देसाई विपक्ष बेतवडे, तदनंतर मेगा फायनल. त्यामुळे आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य लवकर अस्ताला जातो. थंडीचे दिवस आहेत. गोलंदाज पहिले सेमीफायनल आहे. नवीन गोलंदाज गोटीराम गायकर. पहिला सेमीफायनलचा मुकाबला वाकलन अंतारली. अंतारली संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांचा निर्णय आतापर्यंत गोलंदाजांनी सार्थक ठरवलाय. न्यू बॉलर गोटीराम गायकर. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. ऑफ साईड आपण डीपला कव्हरला एक खेळाडू आणि लॉंग ऑफ एक डीपला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुढून थोडासा खेळण्याचा प्रयत्न 30 सर्कलच्या आतमध्ये थोडा टप्पा पडल्यानंतर वळण घेतो आणि इथे काय घडलं पहा. गरज होती का? हो, चुका केल्या आहेत. फेकी थोडीशी खराब जरूर पाहायला मिळाली, म्हणजे तोपर्यंत 2 धावा देखील इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. चांगली सुरुवात या षटकामध्ये. धावसंख्या 8 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली सुरुवात आहे. यावेळी उंच तर गेलाय. मिस टाइम आहे. दूर जवळपास नाहीये. माफ करा, दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. मात्र पहा वेगाने आला होता डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू. मात्र 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. आता मात्र धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा. चांगली सुरुवात पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजाने केली, दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाज करतायत. 2 चेंडूमध्ये 4 धावा धावून पूर्ण केलेत. त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांसाठी चांगली पाहायला मिळते. ताळमेळ आहे, संवाद आहे, सर्व काही या 2 खेळाडूंच्या मध्ये. एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला राहुल. काहीतरी पंचांकडनं एक्झॅक्टली पाहिलं जातं की क्रीजच्या बाहेर जाऊन पाठीमागे जाऊन एष्ट्यांच्या खेळतायत का, सर्व काही पाहावं लागतं. कारण पंच पुढचा बॉल गोटीराम गायकर पंचांच्या उजव्या बाजूने. समोर हनुमान. ओहो, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. आता काहीतरी घडलंय मैदानात, वेगळंच काहीतरी घडलंय आणि अपील
OUT. आउट. बोल्ड झालाय. त्रिफळाचीच झालाय फलंदाज. यस, आउट आउट. बोल्ड झालाय, बोल्ड. क्लिअरिटी ऑफ क्वालिटी NTC. न्यू बॅटर मैदानात दाखल होते. स्ट्राईक एंडला भोलानाथ गायकर, तो गोटीराम गायकर. गायकर टू गायकर म्हणजे भोलानाथ की गोटीराम, कोण कोणावर हवी होईल. मात्र कुठेतरी गोटीराम दुखापतग्रस्त दिसत आहेत. मात्र आपल्या संघासाठी, गावासाठी गोलंदाजी करतायत. ओहो, यावेळी मात्र हवेमध्ये जरूर आहे. जवळपास खेळाडू नाही. वन बाउन्स चेंडू फील केला जाईल. फेकी पहा किती वेगाने. ओह, काय घडलं. पप्पूने चूक केली मला वाटतं. यष्ट्यानं न लावता चेंडू बाजूने पुढे गेला. मात्र 2 धावा जरूर पूर्ण होतील. धावसंख्या स्कोअरबोर्डवर पाहायला मिळते ती 12. लगेच सोसायटीच्या इथं सोसायटीने म्हणून पुढचा बॉल. यावेळी मात्र पायाच्या बॅटची कडा. शॉट फाईन लेगला. मिसफील्ड जरूर होते. शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू चेंडू उचलेल तोपर्यंत सिंगल. सिंगल स्कोर बोर्ड. तेरा धावा. ओ, यावेळी मात्र पाहायचंय यष्टी रक्षक कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद होते. मात्र पप्पूचा आक्रोश पहा. बॅटर आउट. तेरा धावा. 2 ओव्हर 13 धावा आणि 4 फलंदाज बाद.
सेकंड लास्ट ओव्हर चिंतामणी हजारी. समोर बॅटर असेल भोलानाथ गायकर. आता मात्र पाहायचंय लॉंग ऑन. इथे वाईडिश देखील एक खेळाडू पाहायला मिळतो. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग पूर्णपणे खाली आहे. तर लॉंग ऑफ आपण डीपला पाहतो. एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये डीप कव्हर आपण डीपला पाहतोय. पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन आणि फाईन लेग यावेळी मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये. इथे शॉर्ट थर्ड मॅनला काय घडलं पहा. खेळाडू थांबलाय मात्र काय करतायत पप्पू. चेंडू उचलण्यासाठी खूप वेळ घेत आहेत मात्र इथे सिंगल मिळेल. बॉल सुटला ना. WSTच्या बाहेर जाणार हा बॉल. वाईट. नवनाथ आहे का फलंदाज. यस नवनाथ. हो आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न होता. हे ताकदीचा वापर केलाय आणि हा चौकार आहे की षटकार आहे. चौकार आहे. टायमिंग परफेक्ट झालंय. बॅटमन्स नेम प्रदीप. कोण 8 जण बोलतात. धावसंख्या 19. पुन्हा एकदा जबरदस्त उंची तर गाठलीये. लांबी देखील पाहायला मिळते. येतो हा मोठा फटका आणि धावा देखील मिळता येईल मोठ्या षटकार. प्रदीप मात्र येता क्षणी अटॅक करायला सुरुवात केली. त्यांनी पहिला बॉल चौकाराने खातं ओपन केलं वैयक्तिक आणि त्यानंतरचा हा दुसरा मोठा फटका षटकार. म्हणजे ललकारतोय हा गोलंदाजाला हा फलंदाज. अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या सिल्वर जुबली 25 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट दरम्यान गली क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल. आता एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली. आता मात्र भोलानाथ गायकर स्ट्राईक एंडला असेल. तिसऱ्या षटकातला अंतिम बॉल. चिंतामण हजारी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळी तर उंच गेलाय. लांबी कमी पाहायला मिळते. खेळाडू झेल खाली येतोय. ओ काय घडलं आता. तू मै फलंदाज बाद होतोय. शेवटचा चेंडू होता या षटकातला.
2 धावा आणि तदनंतर फलंदाज बाद. चला न्यू स्ट्राइक चेंज होईल. अंपायर रनआउट इकडे झाला ना. भोला न्यू बॅटर. सिंगल तर कंप्लीट झाले. कार्पेटच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण, मात्र फेकी पहा, जबरदस्त फेकी. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. बॅटर्स नेम समीर का समेश. ओहो, एफर्ट पहा किती चांगला होता. इथे पुन्हा एकदा काय घडलं. दमछाक होतीये, दमछाक झालीये. डागआउट पण तिकडे बसवलं तिकडे ते बाजूला. रस्त्याने उतरायला. डॉट बॉल. चंद्रकांत पाटील आहेत गोलंदाज. वाकलन संघाचे इनिंगचे शेवटचे 3 चेंडू आहेत. धावसंख्या स्कोर बोर्डवर 33. 32. पुन्हा एकदा 2. देसाई आणि बेतवडे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी लगेच सज्ज राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहा. धावसंख्या 35. 35 का 34. लो फुल टॉस कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षण सज्ज आहे. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. 2 तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावण्याचा कॉल मात्र नाही, थांबवलंय 2 धावेने. धावसंख्या 37. 37. अजूनही शेवटचा अंतिम बॉल. वाकलन संघाच्या इनिंगचा अंतिम बॉल. यावेळी उंच गेलाय. खेळाडू पहा प्रयत्न करतोय. ओहो, झेल तर सुटलाय. 2 तर झाल्यात. धावा धावा निसत्या. 3 धावा पूर्ण. हा 3 घे, बोलानातनीच मारलेला. धावसंख्या 40. 40 धावा. या षटकाचा विचार केला तर तब्बल 14 धावा आल्यात. चला दोन्ही टीम मध्ये टॉस होईल. दुसरा सेमीफायनलचा सामना देसाई पक्ष बेतवडे. सदाशिव जाधव आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नाणेपैकी बेतवडे विपक्ष देसाई.
वाकलन संघाने उर्वरित 4 षटकामध्ये 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 40 धावा कुठल्यात आणि अंतारली समोर 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. मात्र पाहायचं 41 धावांसाठी संघर्ष कशा प्रकारचा असेल हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण पहिला सेमीफायनलची लढत वाकलन विपक्ष अंतारली तर दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकी इथे संपन्न झालाय. देसाई विपक्ष बेतवडे हा दुसरा सेमीफायनलचा सामना. बेतवडे संघाने नाणेफेकी जिंकली आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र ही एक दिवसीय स्पर्धा आयोजकांचं देखील कौतुक करावं तितकं थोडंच आहे विनोद सर. कारण मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषक दिवा दातिवली च्या माध्यमातून एक दिवसीय स्पर्धा मात्र पारितोषिक भरघोस इथे पाहायला मिळत आहेत. ट्रॉफीज आपण पाहतोय चमचमत्या ट्रॉफीज आहेत. बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी टेबल फॅन कूलर देखील देण्यात येणार आहे. कारण एकदिवसीय स्पर्धेमध्ये ही भरपूर पारितोषिकं आहेत. कारण 8 संघांचा समावेश आणि त्यानंतर फक्त आपण पाहिलं तर साबे, वाकलन, घेसर, अंतारली, दातिवली, देसाई, बेतवडे आणि म्हातारडी या 8 संघातून 4 संघ पुढे सरकले. वाकलन, अंतारली, देसाई आणि बेतवडे. तर पहिला सेमीफायनलचा सामना वाकलन विपक्ष अंतारली हा मैदानामध्ये सुरू आहे. वाकलन संघाने प्रथम फलंदाजी करत असताना उर्वरित 4 षटकामध्ये 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10च्या सरासरीने 40 धावा कुठल्यात तर अंतारली समोर 41 धावांचं आव्हान इथे सेट केले गेले. मात्र या 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल होते. तर क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाईल. वाकलन संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. या संघाकडे गोलंदाजी मात्र अचूक टप्प्याची पाहायला मिळते. नितीन असेल, आपण पाहतोय कमलाकर आहे, सचिन आहे, प्रदीप देखील आहे. मात्र पाहायचंय या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये संघनायक चेंडू सोपवत आहेत. कारण विजयासाठीचा हा संघर्ष सुरू झालाय आणि सामना सुरू होतोय. न्यू बॉल पंच आम्हाला कॉल देत आहेत. गोलंदाज सज्ज झालाय. सूर्यकांत पाटील आणि रामदास म्हात्रे पाटील ओपनर जोडी. सूर्यकांत स्ट्राईक एंडला, रामदास नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर प्रदीप. पॉवरचं पहिलं षटक 41 धावाचा पाठलाग करत असताना ओपनर जोडी क्षेत्ररक्षण सजवले गेले. आपण पाहतोय डीपला एक लॉंग अप आणि डीप वाईडिशला एक खेळाडू आपण सज्ज पाहतोय आणि ऑफ साईडला 4 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ आपण डीपला पाहतोय. पहिलाच बॉल यावली मात्र सरळ खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला तिथे खेळाडू सज्ज आहे. हनुमान तिथे आहेत मात्र 2 धाव घेण्याचा मानस नाहीये. मिळेल ती फक्त सिंगल. 2 झाले, माफ करा, 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप फास्ट आहे या दोन्ही फलंदाजांची. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र हनुमानकडे पाहिलं जातंय. अगदी समालोचन कक्षाच्या समोर हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला. पुश करो खुश रहो अशी भूमिका जणू काही स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. ज्या ज्यावेळी खराब चेंडू येईल त्याचा समाचार घ्यायचा आणि बॅटकटच्या माध्यमातून ही धाव स्कोअरबोर्ड ऍड केली जाईल. धावसंख्या 3. रामदास पाटील. हो, यावेळी भिडकावून दिलाय.
स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू निघून जातोय, वेगाने पुढे सरकतोय, आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे, मग बॉन्डलाईनच्या बाहेर जातोय, येतो हा महत्वपूर्ण विजयाकडे वाटचाल करणारा चौकार. डीजे 7 धावा स्कोरबोर्डवर. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पहिला सेमीफायनल वाकळण विपक्ष अंतारली. सुपर मुकाबला. पुढचा बॉल यावेळी मात्र त्याच दिशेने. आता मात्र कोणताही खेळाडू नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर ऑन साईडला आपण पाहतोय, मात्र अजूनही चेंडू पाहायचंय सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय. धावाचा धावानं धावलं. किती घडलं? धावा किती? 3. ओके. चौथी पण झालीच ती. धावसंख्या 10. धावून घ्या ना असेल. थोडेसे थांबले, पाहत राहिले. 4 धावा देखील धावून झाल्या असत्या, मात्र हरकत नाहीये. धावा येत आहेत. फुलटॉस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हो, एफर्ट चांगला होता, मात्र पाहायचा पुन्हा एकदा उठले आणि चेंडूच्या मागे धावतायत. कमेंटमेंट चांगली आहे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. चौदा धावा. पुढचा बॉल सन्मान दिलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे, या अनुषंगाने फक्त सिंगलच इथे कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा इथे कुठल्यात. कारण 2 चौकार, 1 ट्रिपल, 2 सिंगल, 1 डबल, 1 ट्रिपल आणि 2 चौकार. म्हणजे एकही डॉट चेंडू आला नाहीये. म्हणजे बॅटिंग ऑर्डर चांगली पाहायला मिळाली. पाणी हवंय, चला पाणी घेऊन जायचंय. कारण धावून देखील धावा भरपूर 7 धावा धावून घेतल्यात या दोन्ही फलंदाजांनी. डीजे कमलाकर भोईर पहिला बॉल इथे मात्र डॉट फेकलाय. आता मात्र चेंडू शिल्लक 17, धावा हव्यात 26. जबरदस्त फाईट, संघर्षाची लढाई आहे. विजयाकडे वाटचाल करण्यासाठीचा हा संघर्ष सुरू आहे.
ओ इथे फलंदाज बाद, बॅटर आउट. जो बॅटर चिंतामणी स्वतः फॉलो थ्रू मध्ये येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, आपल्या संघासाठी एक धाव जरूर सुरक्षित केली आहे कमलाकर भोईरने आणि एका धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळतील त्या 16. अजूनही 25 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 15. ओ यावेळेला टॅप केलाय बॉलला, मात्र पाहायचं 2 खेळाडू चेंडू समोर येत आहेत. हो हो किती वेगाने चेंडूवर सरकले. आता काय घडलं? 1 नाही तर 2 नाही, 3 नाही, 4 नाही, अजून किती? 5 रोखलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू रोखला गेलाय. मात्र धावून इथे 5 पूर्ण झाल्यात की काय? 50 यास 5 धावा. म्हणजे आजच्या दिवसामध्ये विनोद सर 4 धावा 2 वेळा आणि हा 50. चिंतामणी नाही, रामदासनी मारला. 5 धावा रामदासच्या खात्यामध्ये. कोण म्हणते 40+ खेळाडू मध्ये स्टॅमिना नाहीये, एनर्जी नाहीये? बघा 5 धावा धावून रेग्युलरच्या खेळाडूंना लाजवतील इतना स्टॅमिना आहे. डाय मारली. काय नाव? नवनाथ. हो पुन्हा एकदा दिशा देण्याचा का प्रयत्न होता, मात्र पाहायचं आणखी एक चूक होते. मात्र मिळेल ती फक्त सिंगल आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल. चेंडू शिल्लक पाहायला मिळतील 13. धावा हव्यात 19. 13 बॉल 19 धावांची आवश्यकता अजूनही कमलाकर भोईर. यावेळी मात्र भिडकावून दिलाय. हनुमान तिथे चूक करणार नाहीये. मोठ्या विकेटचं पतन. बॅटर OUT आउट आणि षटक क्रमांक 2 देखील इथे संपन्न होते. समीकरण असेल आता 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 12-19 22 धावा स्कोरबोर्डवर. 41चं टार्गेट आहे. 22 झाल्यात. चला वेळ कमी घ्या. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. न्यू बॅटर पप्पू पाटील मैदानात दाखल झाला. स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला, तर गोलंदाजी मार्कवर भोलानाथ गायकर. कालच्या नाईट स्पर्धेमध्ये भोलानाथनी प्रेक्षकांची मन जिंकली आहे.
जबरदस्त गोलंदाजी हाताळली. म्हात्रेपाडा येथे नाईट टुर्नामेंट खेळत असताना भोलानाथने जबरदस्त गोलंदाजी साकारली आणि त्या गोलंदाजीच्या बळावर तो संघ दुसऱ्या फेरीत दाखल झाला आणि तदनंतर पराजय त्यांना पत्करावा लागला आणि देसाई संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला. तर फडकेपाडा संघाने देखील एक सामना जिंकलाय. यावेळी मात्र जबरदस्त फटका, टायमिंग चांगलं होतं, क्षेत्ररक्षक देखील वेगाने पुढे आलाय. सिंगल तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धरण्याचा कॉल, दुसरी धाव देखील तितक्याच सहजतेने इथे कंप्लीट केली गेली. काय ताळमेळ आहे दोन फलंदाजामध्ये. संघर्ष सुरू आहे. एका बाजूला धावा रोखण्यासाठीचा संघर्ष, तर दुसऱ्या बाजूला धावा कुटण्यासाठीचा संघर्ष. आता चेंडू शिल्लक 11, धावा हव्यात 17. मात्र पाहायचे कोणावर हवी होईल, गोलंदाज की फलंदाज, अंतरली की वाकळण. संघर्षाने भरलेला हा सामना. दोन्ही संघाचे खेळाडू मात्र पाहायचे हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. यावेळी मात्र हलक्या हाताने फ्लिक केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 30 सर्कलचा खेळाडू चेंडू रोखू शकला नाहीये. मात्र तो पर्यंत 2 धावा देखील इथे सहजरित्या कंप्लीट होत आहेत. चेंडू शिल्लक 10, धावा हव्यात 15. प्रत्येक बॉलवर समीकरण बदलत जाईल. हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला जातोय. आपण कव्हरला थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सरकवला जातोय. मात्र पाहायचं डीपला 2 खेळाडू सज्ज आहेत. ऑफ साईड. यावेळी मात्र लाईन पाहावी लागेल. डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल. पंच आम्हाला कॉल देत आहेत. वाईट अवांतर 1 धाव स्कोअरबोर्डवर ऍड केली जाईल. समीकरण 10 बॉल 14 धावा. प्रत्येक बॉलवर समीकरण बदलत जाईल. मोठा फटका अंतरली संघाला विजय मिळवून देईल, तर विकेट आत्मविश्वास मिळवून देईल. वाकळण संघाला कमबॅक करता येईल. आता मात्र पाहायचं काय घडलंय. शॉट फाईन लेगला कोणताही खेळाडू नव्हता आणि त्याचाच फायदा उचललाय फलंदाजाने. 2 धावा तर कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील वेगाने पूर्ण होतीये. आता मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये या 3 धावा स्कोअर बोर्डवर ऍड होतील. धाव संख्या 30. अजूनही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील ते 9 आणि धावा हव्यात 11. जबरदस्त सामना, पैसा वसूल मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आता मात्र नितीन कुठेतरी कान मंत्र देतोय. गरज होती का? हो आहे, कारण संघर्षाने भरलेला हा मुकाबला. कोणताही संघ सामना सोडण्यासाठी तयार नाहीये. याच अनुषंगाने नितीनने कानमंत्र दिलाय. मात्र पाहायचं फायदा होईल का? तर समोर फलंदाज पप्पू पाटील. हो, यावेळी मात्र बॅटची कडा शॉट थर्ड मॅनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव पासून रोखू शकणार नाहीयेत. धाव संख्या 31 अजून शिल्लक. धावा आहेत त्या 10 जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 8, धावा हव्यात 10. प्रत्येक बॉल इथे समीकरण बदलत जाईल. मात्र पाहायचंय भोलानाथ पाटील गायकरला एक विकेट मिळून द्यावी लागेल. आता मात्र पाहायचंय लाईन नाही, थोडेसे मागे आले, पुढे आले, रूम करायचा होता, त्यानंतर ढकलायचं होतं. अशा सर्व काही क्रिया या स्ट्राईक एंडला पाहायला मिळाल्या. मात्र येतो हा डॉट बॉल भोलानाथ गायकर. आता मात्र 7 चेंडू 10 धावा. जबरदस्त मुकाबला. पुन्हा एकदा ढकलून दिलं, पुश केलंय. मात्र इथे सिंगल मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलीये. समीकरण आता 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सामना अजूनही बॅलन्स आहे. कोण संघ जिंकेल, कोणत्या संघाला या स्पर्धेतून माघारी परतावं लागेल, मात्र हे पाहण्यासाठी आपल्याला शेवटच्या चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. समीकरण आहे 6 चेंडू 9 धावा. धावसंख्या स्कोअरबोर्डवर 32. आता मात्र पाहायचं शेवटच्या षटकासाठी इथे चर्चा, सल्ला मसलत सर्व काही केलं जाते, कारण सामना सोडायचा नाही. ही नगरसेवक चषकाची ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे. या अनुषंगाने कुठेतरी विचार विनिमय केला जातोय. मात्र वेळेचा भान देखील आपण ठेवा. चला, डिसिजन लवकर घ्या, क्षेत्ररक्षण सजवून घ्या, गोलंदाज तयार करा, फलंदाज सज्ज आहेत. समीकरण 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. धावसंख्या स्कोअरबोर्डवर पाहायला मिळते ती 32
अजूनही खेळपट्टीवर एका बाजूला पप्पू तर दुसऱ्या बाजूला चिंतामणी हजारी. पप्पूने 1 चेंडूचा सामना केला, 1 धाव त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर चिंतामणी हजारीने देखील 6 चेंडूंचा सामना केलाय, तो देखील 8 धावांवर खेळतोय. त्यामुळे कुठेतरी अजूनही चिंतामणी खेळपट्टीवर संघर्ष करताना पाहायला मिळतोय. तर पप्पू पाटील नॉस्टॅल्जियाला पुन्हा एकदा उभा राहील. आता मात्र स्वतः नितीनने चेंडू आपल्या हातामध्ये घेतलाय. चेंडू नव्हे तर वाकलन संघाचं भवितव्य आपल्या हातामध्ये घेतलंय. कारण जो जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीत बक्षीसपत्र फेरीसाठी दाखल होईल, मेगा फायनल मध्ये खेळण्यासाठी दाखल होईल. तर आता पाहायचंय 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चेंडू गोलंदाज नितीन सज्ज होईल, समोर फलंदाज चिंतामणी हजारी. पहिलाच बॉल लो फुल टॉस जरूर होता, सिंगल तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल नाकारलाय. गुड डिसिजन. गरज कॉल हा खूप महत्वाचा असतो. आपण सातत्याने पाहिलं ज्यावेळी कॉल होत नाहीये त्यावेळी मात्र फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होताना आपण अनेक वेळा पाहिले. मात्र इथे पप्पू पाटील त्याची बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते. तो दुसऱ्या बाजूला अनुभवी गोलंदाज नितीन सज्ज होतोय. नितीन पाटील 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 एका बाजूला पप्पू तर दुसऱ्या बाजूला नितीन. समीकरण असेल. आता मात्र 5 चेंडू 8 धावा. इथे मात्र उचललंय, फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर, लांब 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 आणि लांबच गेलाय हा षटकार. व्हॉट अ शॉट, सुपर, ब्रिलियंट, एक्सिलंट. स्वतःची स्टेटमेंट देतोय हा पप्पू पाटील. ही माझ्यामध्ये गुणवत्ता आहे, क्षमता आहे, ताकद आहे. आणि ती गुणवत्ता, क्षमता महत्ववेळी आपल्या संघासाठी देत असताना, आपल्या गावासाठी देत असताना आपण पाहतोय या षटकाराने मात्र सामना खुला केलाय की काय. चेंडू शिल्लक आहे 4 धावा हव्यात 2. म्हणजे नितीन देखील कमबॅक करू शकतो. तर दुसऱ्या बाजूला पप्पू पाटील तितक्याच आत्मविश्वासाने, मी मगाशीच उल्लेख केला, त्याची बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते आणि त्याचा उदाहरण त्याने दिलेलं आहे. स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. मात्र नितीनला कमबॅक करावं लागेल. चेंडू शिल्लक 4, जिंकण्यासाठी धावा हव्यात 2. आता मात्र पाहायचं एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आणला जातोय. एक वेगळी रणनीती आहे, मात्र त्याचा फायदा होईल का? कारण पप्पू पाटील अटॅकिंग मूड मध्ये आहे. लो फुल टॉस, फक्त दिशा दिली, दिशा नव्हे तर इथे विजयाचा शिक्कामोर्तब देखील केले पप्पू पाटीलने. लागवला हा दुसरा लागोपाठचा षटकार आणि विजय संपादन करतोय. अंतर